कल्पना करा की तुम्ही सणाची तयारी करत आहात. तुम्ही तुमचे कपाट उघडता आणि एक गडद लाल, उठावदार, लक्षवेधक असा छान कुर्ता निवडता. तुम्ही बाहेर पडता आणि रंगपंचमीच्या वेळी हवेत उडणारा रंगीबेरंगी गुलाल पाहता. आता एक सेकंद थांबा आणि विचार करा. तो कपडा एकेकाळी साधा होता. ती पूड एकेकाळी रंगहीन पदार्थ होती. मग हा सर्व रंग आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रंग धुवून न जाता कपड्यावर, केसांवर किंवा चामड्यावर कसा टिकून राहतो? याचं उत्तर दडलेलं आहे डायमध्ये. एखाद्या वस्तूवर रंग आपोआप येत नाही. रंग टिकण्यासाठी एक रंगीत पदार्थ त्या वस्तूमध्ये शिरला पाहिजे आणि तिथेच राहिला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की जर तुम्ही एका कपड्यावर रंगीत पाणी ओतले, तर एका धुण्यानंतर तो रंग फिका पडतो. पण रंगवलेले कपडे मात्र रंगीत राहतात. काही वेळा तर अनेक वर्ष. त्यामुळे रंग आणि कापड यांच्यात नक्कीच काहीतरी विशेष घडते. जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास तिला कायमस्वरूपी रंग देतो, त्याला डाय असे म्हणतात. कापड रंगवण्यासाठी वापरले जाणारे बहुतेक डाय पाण्यात द्रावणीय असतात. म्हणूनच रंगकाम सहसा पाण्याचा वापर करून केले जाते. मात्र डाय तेलात अविद्राव्य असतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा फक्त डाय लावणे तो रंग टिकवण्यासाठी पुरेसे नसते. डाय कापडावर घट्ट बसवण्यासाठी दुसऱ्या एका पदार्थाचा वापर केला जातो. या पदार्थाला रंगबंधक म्हणतात. तुम्ही रंगबंधकाला एक मदतनीस समजू शकता. तो डायला कापडाच्या तंतूशी घट्ट बंध तयार करण्यास मदत करतो, जेणेकरून धुताना रंग सहजासहजी फिका पडत नाही. यावरून तुम्हाला दैनंदिन जीवनात जाणवणारी एक गोष्ट स्पष्ट होते. काही कपड्यांचा रंग वर्षानुवर्ष का टिकतो, तर इतरांचा रंग काही धुण्यानंतरच का उडतो? तुम्हाला माहीत आहे का, कारखाने आणि प्रयोगशाळा अस्तित्वात येण्यापूर्वी खूप आधीपासून लोक निसर्गातून रंग म्हणजेच नैसर्गिक डाय मिळवत असत. वनस्पती हे या डायचे मुख्य स्रोत होते. वनस्पतींचे विविध भाग वापरले जात असत, जसे की मुळे, पाने, फुले, साल, काही बाबतीत फळे, बिया आणि अगदी कवक म्हणजे फंगी देखील. उदाहरणार्थ केस रंगवण्यासाठी मेहंदीच्या पानांचा वापर केला जातो. ती लालसर तपकिरी रंग देतात आणि सामान्यतः सुरक्षित मानली जातात. काश्मीरमध्ये केशरपासून एक अतिशय प्रसिद्ध नैसर्गिक डाय मिळवला जातो. याचा वापर साड्या, शाली आणि ड्रेससाठी लागणारे तंतू रंगवण्यासाठी केला जातो. ही उत्पादने महाग असतात आणि अनेक लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी या पारंपरिक कामावर अवलंबून असतात. येथे रंग म्हणजे केवळ विज्ञान नाही, ती संस्कृती, अर्थव्यवस्था आणि भावना आहे. आता इतिहासातील एका महत्त्वाच्या क्षणाकडे वळूया. 1856 मध्ये विल्यम हेनरी पर्किन नावाच्या शास्त्रज्ञाने कृत्रिम डाय अर्थात आर्टिफिशियल डायचा शोध लावला. या शोधाने रंगाचे जग बदलून टाकले. कृत्रिम डाय पेट्रोलियमच्या उत्पादनांपासून मिळवलेल्या पदार्थांचा वापर करून तयार केले जातात. त्यांच्या रासायनिक स्वरूपावर आणि द्रावणीयतेवर आधारित त्यांचे वर्गीकरण केले जाते. कृत्रिम डायमुळे रंग स्वस्त, अधिक उठावदार आणि सहज उपलब्ध झाले. म्हणूनच आज त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. डाय आपल्याभोवती सर्वत्र आहेत. त्यांचा वापर पर्स, कपडे, चामड्याचे बूट इत्यादी गोष्टी रंगवण्यासाठी आणि चपलांना पॉलिश करण्यासाठी, रात्रीच्या वेळी रस्त्यावरील फ्लोरोसेंट बोर्ड दिसावे यासाठी, केस रंगवण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. आपले डोळे नैसर्गिकरित्या उठावदार रंगाकडे आकर्षित होतात. म्हणूनच आपल्या दैनंदिन जीवनात डायची भूमिका इतकी प्रभावी आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक रंग सुरक्षित असतो का? तर नाही. डायचा अतिवापर किंवा निष्काळजीपणे केलेला वापर समस्या निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ, केसांच्या डायमुळे केस गळणे किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते. काही डायमुळे डोळ्यांना आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. लिपस्टिकमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्माइनसारख्या ठराविक सौंदर्य प्रसाधनांमधील डायमुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जी होऊ शकते. आपले शरीर लगेच चेतावणी देणारे संकेत देते. खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा किंवा अस्वस्थता. या संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, अगदी रंगपंचमीच्या वेळीही. रंग खेळल्यानंतर अनेक लोकांना खाज सुटणे, त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यांची जळजळ होणे असा अनुभव येतो. पण असे का होते? कारण सणांच्या काही कृत्रिम डायमध्ये हानिकारक रसायने असतात. पूर्वी काही रंगांमध्ये जड धातू म्हणजे हेवी मेटल्स असल्याचे आढळले होते, ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत असत. म्हणूनच सुरक्षित आणि त्वचेला अनुकूल असे रंग निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच नैसर्गिक डायचा वापर देखील जबाबदारीने केला पाहिजे. रंग मिळवण्यासाठी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर कत्तल केल्याने पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कळीचा मुद्दा म्हणजे संतुलन.
रंगांचा वापर हुशारीने, सुरक्षितपणे आणि जबाबदारीने करणे. तर आपण काय करू शकतो? आपण बीट, पालक, पळसाची फुले किंवा गुलमोहराची फुले यांसारख्या नैसर्गिक स्रोतांचा वापर करून घरी सुरक्षित रंग तयार करू शकतो. या निवडी आपले आरोग्य आणि पर्यावरण या दोघांचेही रक्षण करतात. आपण आतापर्यंत काय शिकलो याची पटकन उजळणी करूया. डाय हा एक रंगीत पदार्थ आहे, जो कायमस्वरूपी रंग देतो. डाय नैसर्गिक किंवा कृत्रिम असू शकतात. रंगबंधक रंगांना वस्तूवर घट्ट बसवण्यास मदत करतात. कृत्रिम डाय उपयुक्त आहेत, पण चुकीचा वापर केल्यास हानिकारक ठरू शकतात. विचारपूर्वक केलेल्या निवडीमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण होते. रंग जीवनाला आनंददायी आणि सुंदर बनवतात. परंतु रंग कोठून येतात आणि त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे समजून घेतल्यास आपल्याला त्यांचा सुरक्षितपणे आणि जबाबदारीने वापर करण्यास मदत होते. लक्षात ठेवा, रंग जीवनात सौंदर्य भरतात, तर ज्ञान रंगांमध्ये सुरक्षितता आणते.